विघ्नेश्वर तेने सत्यं परं सत्यं परं परिपरत्रणा देवो न दिशे मनो निभावो आणि करता निमे माठावो भोग्यासी कवन। भगवान सिद्धेश्वराच्या श्रीमद रूपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरू तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायाच्या 307 ओळीचा आपण विचार करतो। विषय आहे असुरी संपत्ती। परिपरत्रणा देव न दिसे म्हणून ते वावो। गंमत अशी आहे, या लोकांची समजूत कशी असते, या लोकांची समजूत जी आहे ती अत्यंत खोटी समजूत असते। लक्षात याला काही कळतच नाही, कारण वस्तुस्थितीने जर विचार केला तर ते म्हणतात परलोकही नाही आणि देवही नाही। कारण देव ज्या अर्थी डोळ्याने दिसत नाही त्या अर्थी त्याचं अस्तित्व ते मानत नाही। आणि गंमत अशी आहे की देहाबरोबर देह संपला की कर्माचा कर्ताही संपल्या जातो। म्हणून त्यांनी म्हटले ऋणं कृत्वा घृतं पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः। एकदा देह जळून गेला की सगळं संपलं, ही त्यांची भावना आहे। देह पडला की कर्माचा कर्ताही मेला जातो, तोही संपतो। मग भोग्य पदार्थाचा आश्रय कोण आहे? प्रस्तुत विचार जर केला तर आसुरी संपत्तीचे जे लोक आहेत, आसुरी संपत्तीचे लोक दिसत नाही, कळतात त्यांच्या आहारावरून, विहारावरून, वागण्यावरून, चालण्यावरून, बोलण्यावरून, कार्य करण्यावरून आसुरी संपत्तीचे लोक कळतात। त्याचं असं त्यांचं म्हणणं आहे की देहच आत्मा आहे, देहखंडानाम आत्मा। ते देहालाच आत्मा मानतात आणि प्रत्यक्ष प्रमाण हेच आहे। देह दिसतो, देह आत्मा आहे, देह संपला, सगळं संपलं, पुनरागमनं कुतः, मग जन्मणे मरणे काहीच नाही। त्यामुळे यांच्या मतामध्ये देह नष्ट होणं म्हणजे सगळं संपलं, कर्ता संपला, भोगता संपला, सगळं कर्मही संपलं, सगळं नष्ट होतं, पुन्हा जन्म नाही मरण नाही काही, ते असं मानतात।
त्यामुळे करता आत्मा नष्ट झाल्यानंतर परलोकात कोण जाईल? आत्मा संपला, देह संपला, आत्मा संपला. मग परलोकातही कोण जाईल आणि परलोकात कोण फळ भोगेल जाऊन? ईश्वरही नाही, परलोकही नाही, पापही नाही, पुण्यही. ज्या अर्थी या गोष्टी डोळ्याला दिसत नाही त्या अर्थी काहीच नाही. मग त्यांचं जे अस्तित्व आहे ते का माना? ईश्वर दिसत नाही, त्याचं अस्तित्वच नाही. परलोक दिसला का? नाही. मग लोक म्हणतात मेल्यावर स्वर्ग दिसतो. मेल्यावर दिसत नाही, त्या अर्थी परलोकही नाही. पाप दिसतं का? नाही. मग पापही नाही. पुण्य दिसतं का? पुण्यही हो नाही. जे डोळ्याने दिसत नाही ते नाही आणि जे दिसतं ते आहे. असं आहे आसुरी संपत्तीच्या लोकांची समजून. अर्थात या ओवीचा भाव असा आहे, एत उर्वशिया इंद्र सुखी जैसा का स्वर्गलोकी तैसाच कृमी ही नरकी लोळतस लागे. एत उर्वशिया इंद्र सुखी जैसा का स्वर्गलोकी. कदाचित स्वर्ग नरक मानले तरी सुद्धा त्याबद्दल असं सांगता येईल, मानले तर, की स्वर्गामध्ये उर्वशीसह इंद्र जेवढा सुखी आहे तेवढा एखादा कृमिकीटक तोही आपल्या स्त्रीसह नरकामध्ये सुखी आहे. मग त्याचा यात काय फरक आहे? नरकातले जे कृमी कीटक असतात ते आपल्या पत्नीबरोबर सुखी नाहीत का? मग इंद्र सुखी असला स्वर्गात तर ह्याच्यात यात काय फरक आहे? कृमी कीटक आणि इंद्र याच्यामध्ये कुठल्याही प्रकार जरी तुम्ही मानत असाल तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक नाही. मग त्याच्या सुखाची प्रशंसा करण्याचं काय कारण आहे? इंद्राचं वर्णन करण्याचं काही कारण नाही. इथं ते तिथं, तिथं ते इथं. मग कशाला वर्णन करायचं त्याचं? मग तुम्ही जे वर्णन करता हे फालतू आहे. असं आहे आसुरीचं म्हणणं. म्हणून नरक स्वर्गो नव्हे पाप पुण्य भागो जे दोही ठाई सुख भोगो कामाचा चितो. म्हणून नरक स्वर्गो नव्हे पाप पुण्य भागो जे दोही ठाई सुख भोगो कामाचा. म्हणून स्वर्ग आणि नरक हे दोन्ही कशाचे फल आहेत? स्वर्ग कशाचं फल आहे पाहून सांगता. इतर पाहूनच सांगतो. मग ओवी वाचल्याचं मला का सांगते काय? ओवी वाचल्याशिवाय मला सांगता येईल का? नाही सांगता येईल. ओवी तर वाचायला लागेल नाही का? म्हणून नरक स्वर्ग नव्हे पाप पुण्य भागू. म्हणून स्वर्ग हे कशाचं फल आहे? पुण्याचं फल.
आणि नरक हे कशाचं फळ आहे? पापाचं फळ आहे. मग हे दोन विभाग, दोन फलाचे दोन भाग आहेत, एक स्वर्ग आणि एक नरक. हे म्हणणं तुम्ही जे म्हणता हे बरोबर नाही. का नाही? दोन्ही ठिकाणी स्वर्गामध्ये सुद्धा आणि नरकामध्ये सुद्धा स्त्री पुरुषाचा संबंध सारखाच आहे. नरकातले असले काय कृमी कीटक आणि स्वर्गातला इंद्र असला काय, त्या दोन्ही ठिकाणी स्त्री पुरुषाचा संबंध सारखाच आहे. मग कशाचं पाप आणि कशाचं पुण्य? कशाचं पापाचं फळ नरक आणि कशाचं पुण्याचं फळ स्वर्ग? हे तुम्ही जे सांगता ते आम्हाला पटत. आणि जे जे अभिलाषे स्वार्था लागी हे पोषे पाठी परस्परे द्वेषे कामचिनाश. आणि जे जे अभिलाषे, माझी काही एवढी बुद्धी नाही आहे, ज्ञानेश्वरी माझा पाठ कुठे, मला ओळख राहावंच लागतं. आणि जे जे अभिलाषे स्वार्था लागी हे पोषे पाठी परस्परे द्वेषे कामचिनाश. आणि जे जे अभिलाषे स्वतःच्या भोगा करता मनुष्य ज्या ज्या विषयाची म्हणा, ज्या ज्या पदार्थाची म्हणा इच्छा करतो, पण त्याला इच्छा निर्माण होते अर्थात. आणि त्या त्या इच्छेमुळे त्या त्या पदार्थाची उत्पत्ती होते. त्यांचं काय म्हणणं आहे? ज्या ज्या विषयाची तुम्हाला इच्छा होते त्या त्या इच्छेप्रमाणे ते ते विषय निर्माण होतात. मग त्या इच्छेकडून पदार्थाचं पोषण होतं, त्या इच्छेकडून. आणि नंतर ज्याला जो पदार्थ नको आहे ते निर्माण होत नाही. ते कसं निर्माण होत नाही? ज्याला इच्छा झाली ते पदार्थ निर्माण होतात. आणि ज्याला त्या पदार्थाची इच्छा नाही आहे ते पदार्थ निर्माण होत. काही सोपी समजू तरी अर्थात. आणि म्हणून त्या परस्पर पदार्थामध्ये म्हणा, विषयामध्ये म्हणा, द्वेष निर्माण होतो. द्वेष निर्माण होतो. आणि मग काय होतं त्याने? द्वेष निर्माण झाला की जी इच्छा आहे ती इच्छा नष्ट होते. ती इच्छा नष्ट होते. पदार्थाचा द्वेष निर्माण झाल्यानंतर ती इच्छा संपल्यात जाते द्वेषामुळे. एवं कामा वाचो निकाही जगा मूळच नाही. या ठिकाणी सर्व व्यवहार चालतो तो इच्छेवर चालतो. काम म्हणजे इच्छा. हा सर्व व्यवहार कशावर चालतो? हे इच्छा मूळ आहे. सर्व व्यवहाराचं मूळ काय आहे? इच्छा. ऐसे बोलती पाही असुरते. ही सगळी भाषा जी आहे ही असुरांची आहे. अशा पद्धतीनं असुर बोलत राहतात. शुद्ध माणसाला ते बोलू देत. नास्तिक माणसं आस्तिकाला बोलू देत नाही. तुला सगळं कळतं तर सांग बरं, शंकराचा बाप कोण? शंकराचा बाप कोण? असे मूर्ख असतात लोक. काय विचारतील? शंकराचा बाप आहे का?
शंकर कसे निर्माण झाले तुला माहिती आहे का मूर्खा? तेव्हा आता असो हे किडार बोली न करू पगड. जाऊ दे आता, या आसुराबद्दल बोलण्याचा कंटाळा आला. त्यांचा विचार करणं हे बरोबर नाही आणि त्यांचा विचार फार करू नये. आता असो हे किडार. किडार म्हणजे वाईट बोलणं. जाऊ द्या, कारण असुरही वाईट आणि त्यांचं सगळं वागणं बोलणंही वाईट आहे. बोली न करू पघळ. आता त्यांच्या बोलण्याचा विस्तार करण्याचं कारण, पघळ म्हणजे विस्तार न करणं त्यांच्या बोलण्याचा. सांगता ती सफोल होत असे वाया. जरी आपण त्यांच्या मतांचा विचार करत राहिलो तर त्याला काही फल आहे का? व्यर्थ आहे. उगीच जसं देवाच्या नावाशिवाय बाकीचं बोलणं सगळं कसं आहे? फोल फोल व्यर्थ आहे काय? म्हणून त्याने सांगितलं की बाकीचं बोलूच, हरी बोला ना तरी अबोला. शब्द तेच आहेत. इतर बोलण्यामध्ये जे शब्द आहेत, नामामध्ये ते शब्द आहेत. पण नाम घेतल्याने पुण्य होतं आणि बाकीचं बोलण्याने पाप. एतां दृष्टिमवष्टभ्यं नष्टात्मानोल्पबुद्धयः प्रभवन्त्यो उग्रकर्माणः क्षयाय जगतो हिताः. 16व्या अध्यायातला हा 9वा श्लोक आहे. आता एतां दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोल्पबुद्धया. हे आसुरी जे लोक आहेत यांचं जे सगळं बोलणं, यांचं ज्ञान हे सगळं मिथ्या आहे. तेही मिथ्याच. त्यांचं बोलणंही मिथ्या, त्यांचं ज्ञानही मिथ्याच आहे. ते कधीही आपलं कल्याण करू शकत नाही. कारण आपलं कल्याण करून घेण्याची जी वृत्ती आहे ती वृत्तीही नाही. आणि कल्याण कशाला म्हणतात हेही समजत नाही. कल्याणाचा अर्थही कळत नाही आणि वृत्तीही कळत नाही. कल्याण म्हणजे काय? लग्न होणं, मुलगा होणं, बंगला बांधणं, धनसंपत्ती, गाड्या घोड्या, याला म्हणतात कल्याण नाही. त्यांना कल्याणही कळत नाही आणि त्यांची वृत्तीही, कारण त्यांची जी बुद्धी आहे ती अल्पबुद्धी आहे, अल्पज्ञ आहे. जीवच मुळात अल्पज्ञ आहे म्हणा. आणि त्यातली त्यात पुन्हा आसुरी संपत्तीचे लोक आहेत. मग त्यांची बुद्धी ही अत्यंत अल्प असते आणि त्यांचा जो स्वभाव आहे तो निश्चितच वाईट मार्गाने जाणं हा त्यांचा स्वभाव आहे. वाईट करणं, वाईट बोलणं, वाईट चालणं, वाईट खाणं, या सर्व गोष्टी करणं हा आहे आसुरीचा स्वभाव. आणि म्हणून हे जे लोक जन्माला येतात, लक्षात ठेवा, हे आसुरी प्रकृतीचे लोक जे जन्माला येतात ते जसं मौलीची ओवी आहे, धूमकेतूचे उदयने जैसे जगाच्या अनिष्ट उद्देश. धूमकेतूचा उदय झाला की जगाचा नाश होतो, अनिष्ट होतो. तसं हे आसुरी लोक जे आहेत
त्यांचा जन्म होणं म्हणजे केवळ जगाच्या नाशाकरताच. त्यांना स्वतःच तरी कळत नाही आणि जगाचं काय होणार आहे हेही आसुरी लोकांना कळत नाही. याचा कधी आसुरी लोक विचार करत नाही. लक्षात मग तुम्हाला वाटतं त्यांचं तरी कल्याण होतं काय, चांगलं होतं काय? नाही, त्यांचंही चांगलं होत नाही आणि ते जगाचंही चांगलं होऊ देत असे हे लोक धूमकेतू आहेत. सध्या फार आहेत. आमाप जगाचं वाटोळ करण्याकरता निघालेले धूमकेतू आज अमाप आहेत. त्याला मोजमाप नाही. आणि त्यातली त्यात हिंदू समाज जो आहे हा अत्यंत खालच्या दर्जाचा आहे. ख्रिश्चन मुस्लिम पहा, त्यांची फार एकी असते. हिंदू समाजाची एकी मेंढर आणि ते सारखेच. मेंढर आणि ते सारखेच. पण त्यांचा तर नाश ते करतातच, पण दुसऱ्याचाही नाश करण्याकरता ते उद्युक्त होतात. कळत नाही ना आम्हाला. कुठं काय कळतं आम्हाला कळत नाही. आम्हाला हिंदू म्हणून घेणं सुद्धा निर्लज्जपणाचं आहे. धड मुसलमानही नाहीत, धड ख्रिश्चनही नाहीत आणि हिंदुत्व कळत नाही. ही अगदी दुर्दैवाची गोष्ट आहे. लक्षात आणि ईश्वराची या खंती नुसधियाची करती सांथी हेही नाही चित्ती निश्चय एक. आणि ईश्वराची या खंती नुसधियाची करती चांती. ईश्वराबद्दल चिडीने नुसती बडबड करत राहतात. ईश्वराबद्दल देवाने असं करावं का, देवाने तसं करावं का, देव काहीच करत नाही. लक्षात देवावर कधी ठेवायचं नाही. कोई लाख करे चतुराई, कोई लाख करे चतुराई, कर्म का लेखा मिटेनारी भाई, कर्म का लेखा मिटेनारे भाई. ईश्वर काय करतो? जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो रे ईश्वर. ईश्वर वाईट आहे? ईश्वराची या खंती. ईश्वराबद्दल बडबड करतात, देवाला नाव ठेवतात. स्वतःचा कधी विचार आपण कुठं चाललो, काय करतो, आपलं आचार विचार आहार विहार कसे आहेत याचा विचार ते कधी करत. देवाला नाव ठेवतात ते देवाच्या पुढचे. ते देवाच्याही नुसदियाची करती चांथी. अर्थात हे म्हणणं सुद्धा त्यांना कमीच वाटतं. हेही नाही चित्ती निश्चय एक. बरं ईश्वर तुम्ही नाही म्हणले, काय म्हणले अगोदर? तुम्ही ईश्वर आहे म्हणले की नाही म्हणले? ईश्वर नाही म्हणले की नाही? ते ईश्वराला मानत नाहीत, स्वर्ग नरक मानत नाहीत, पाप पुण्य मानत नाहीत. मग पुन्हा ईश्वराच्या नावाने का बोंबलता? तुम्ही ईश्वराला मानत नाही ना, मग ईश्वराचा विचार कशाला करतात? ईश्वर नाहीच हे तरी म्हणा ना. ईश्वर नाही हे म्हणता आणि पुन्हा ईश्वराच्या नावाने बोंबा. देवाने असं करावं का, देवाने तुझ्या आत्माच्या हातात काय? सगळं त्याच्याच हातात.
तो करील ते पूर्व दिशा. उगा लवकर पाऊस पडला बरं झालं. तुझ्या बापाने पाऊस पाडला असता ना. अरे ईश्वराला मान. बरं नका का मानणार, पण निदान त्या ईश्वराबद्दल काही वाईट बोलू तरी नको. मानत तर नाहीच, पण वाईट बोलल्याशिवाय राहत. ही आहे आसुरीची स्थिती. सगळं बिघडलेलंच काम आहे त्यांचं आसुरीचं. किंबहुना उघड अंगी भरोनिया पाखांड नास्तिकपणाचे हाड रोविले जीवी. किंबहुना उघड. भगवान सांगतात अर्जुना फार काय सांगू तुला. अंगी भरोनिया पाखांड. त्यांच्या रोम रोमामध्ये पाखंड. पाखंड म्हणजे कशाला म्हणतात पाखंड. वेद बाह्य दंड बोले तो पाखंड. त्याचे काळे तोंड जगामध्ये. पाखंड कशाला म्हणतात. वेद बाह्य बोलणारा. वेद बाह्य बोलणारा काय म्हणतात पाखंडी. त्याला पाखंडी म्हणून. किंबहुना उघड फार काय सांगू अर्जुना तुला. अरे विचार कर, त्यांच्या रोमामध्ये वेद बाह्य बोलण्याचं पाखंड म्हणलेलं आहे. रोमामध्ये दुर्गुणच सगळे. अवगुण सगुण चांगले गुण नाहीच रे, सगळे दुर्गुणच भरलेले आहेत. नास्तिकपणाचे हाड रोविले जीवी. आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये नास्तिकपणाचं हाड रोवलेलं आहे. त्यांच्या अंतःकरणामध्ये त्यांचं वागणं. नास्तिक कोणाला म्हणतात. वेद बाह्य वागणारे किंवा वेदाला न मानणारे. नास्तिको वेद निंदक असं श्रुती झाली. वेदाची निंदा करणारे, वेद बाह्य वागणारे नास्तिक. मग नास्तिकाचं हाडच त्यांच्या अंतःकरणात ठोकून दिलेलं आहे. ते वेळी स्वर्गाला गी आदरू का नरकाचा अर्धरू. या वासनाचा अंकुर जळून गेला. स्वर्गाबद्दलचा आदर तर नाहीच. स्वर्गाबद्दल त्यांची आदरबुद्धी. अरे स्वर्गच नाही म्हणतात तर आदरबुद्धी कशी केली. देवच नाही म्हणतात तर देवाबद्दल आदर का. हो नाही लक्षात. नरक नाही, स्वर्ग नाही, आणि मग नरकाचं भय बाळगण्याचं काही कारण आहे का. नाहीच त्याचं भय कसं. स्वर्गही नाही आणि ईश्वरही. हे जे संस्कार आहेत त्यांचे, हे संस्कार चांगले संस्कार त्यांचे जळून खाक झाले. सुसंस्कार त्यांच्या ठिकाणी राहिले. मी म्हणतो ते माऊली म्हणतो काय. सुसंस्कार या वासनांचा अंकुर जळून गेला. माऊली म्हणतो सुसंस्कार त्यांचे जळून खाक झालेले आहे. म्हणून ते जगाचंही भलं करू शकत नाही, आपलंही भलं करू शकत नाही, आणि आशांच्या मागे जातात. त्यांचंही वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आशांच्या मागे जाऊ, पण आम्ही गेल्याशिवाय राहत
कोणाच्या मागे जेव्हा आम्हाला कळत, आमच्यासारखे मूर्ख आम्हीच, लक्षात ठेवा. म्हणून याला मी म्हटलं की काले वाजून दाखवायचे आहे, असे दाखवायचे आहे. ते मुलीने बोललेलं की हिंदू समाज हा कसा आहे. एक मुलगी सांगते, लक्षात मी संपल्यावर तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे असुरांचा जो विचार आहे, असुरांचा जो देह आहे, असुरांची जी इच्छा आहे, असुरांचा जे सर्व व्यवहार आहे, हा सर्व खोटा आहे. हा सर्व, आणि म्हणून नेहमी संगती करावी ती सज्जनाची करावी. सज्जनाच्या संगतीने आपलं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही, आणि दुर्जनाच्या संगतीने वाटोळ झाल्याशिवाय राहत हो नाही आहे. याचा विचार आपण करणं आवश्यक आहे. आपण दुर्जनाची संगत करावी का सज्जनाची करावी, हा विचार आपण, ज्याला आपलं कल्याण व्हावं असं वाटतं, त्याने हा विचार करणं अत्यंत गरजेचं. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पुंडलिक वरदा